हॅलो एव्हरीबडी, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ यथार्थ. ओम धन्वंतरी नमः. माय सेल्फ रोहन विनोद जाधव, BMS फायनल इयर स्टुडंट. तर मित्रांनो, आपण 9 रिजन्स ऑफ ॲबडोमेन पाहिलं होतं. तर आता या व्हिडिओमध्ये आपण पेरिटोनियम सुरू करू. त्याच्यात काय काय कॉम्पोनंट्स येतात ते पाहू. तर चला सुरू करूया. तर पेरिटोनियम हे उदरावरण कला असं आयुर्वेदामध्ये सांगितलेले. तर आता पेरिटोनियम म्हणजे काय ते आपण पाहू. तर इट इज अ लार्ज सिरस मेम्ब्रेन लाइनिंग ॲबडोमिनल कॅव्हिटी इंटरनली. अशी लार्ज सिरस मेम्ब्रेन जी की ॲबडोमिनल कॅव्हिटीला इंटरनली लाईन करते त्यालाच पेरिटोनियम असं सांगितलेलं आहे. आता सिरस मेम्ब्रेन म्हणजे काय, तर सिरस मेम्ब्रेन हे एक स्मूथ मेम्ब्रेन असते जे की फ्लुइड सिक्रेट करते, जे की फ्रिक्शन रिड्यूस करण्यासाठी हेल्पफुल असते. त्यालाच सिरस मेम्ब्रेन सांगितलं. आता पुढं पाहू. इट इज इन द फॉर्म ऑफ क्लोज्ड सॅक. आता क्लोज्ड सॅक काय असते मित्रांनो, तर क्लोज्ड सॅक म्हणजे सॅक लाईक स्ट्रक्चर विच इज जनरली एनक्लोज्ड, म्हणजे बॅग लाईक स्ट्रक्चर जे की जनरली एनक्लोज्ड बंद असते असं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला पेरिटोनियमचे 2 पार्ट सांगितलेले. कोणतं जे आउटर पार्ट आहे त्याला परायटल पेरिटोनियम आणि जे इनर पार्ट आहे त्याला विजरल पेरिटोनियम. आउटर परायटल, इनर आउटर परायटल, इनर विजरल. आउटर परायटल, इनर विजरल. खूप सोपं आहे. ओके, आता त्याचं डिफरन्शिएशन तुम्ही या डायग्राममध्ये पहा. ओके, तर तुम्हाला दिसत असेल जे परायटल लेअर आहे ते जे परायटल लेअर आहे ते ॲबडोमिनल वॉल आणि पेल्विक वॉलला इंटरनली लाईन करते आणि जे विजरल लेअर आहे ते ॲबडोमिनल ऑर्गन्सला आउटर साईडनं लाईन करते. त्याच्यानंतर जे परायटल लेअर आहे ते फायब्रस टिश्यूनं बनलेले आहे आणि जे की विजरल लेअर आहे ते मिझोथिलियल सेल्सनं बनलेली आहे. जे आउटर लेअर आहे ते पेन सेन्सिटिव्ह असते, म्हणजेच पेन जाणवते, आणि जे की इंटरनल लेअर आहे ते पेन इनसेन्सिटिव्ह असते आणि त्याचं पेन जाणवत नाही. आणि त्याचं दोन्हीचं एम्ब्रिओलॉजिकल डेरिव्हेशन या तुम्ही डायग्राममध्ये पाहू शकता मित्रांनो. आता हे झालं पार्ट्स. आता यानंतर आपण कॉम्पोनंट्स पाहू. एकदम सोपं आहे मित्रांनो, चला पाहूया. परायटल पेरिटोनियम, विजरल पेरिटोनियम, परायटल पेरिटोनियल कॅव्हिटी अँड पेरिटोनियल फोल्ड्स. तर 4 कॉम्पोनंट सांगितलेले. कोणते? एक आहे परायटल पेरिटोनियम, दुसरा आहे विजरल पेरिटोनियम, एक आहे पेरिटोनियल कॅव्हिटी आणि दुसरा आहे पेरिटोनियल फोल्ड्स. एकदम सोपे आहेत 4 कॉम्पोनंट्स. इथपर्यंत समजलं का मित्रांनो? आता एक एक कॉम्पोनंट आपण पाहूया. तर सगळ्यात पहिले येते पेरिटोनियल कॅव्हिटी. ओके, आता पेरिटोनियल कॅव्हिटी काय आहे, तर पोटेन्शियल स्पेस बिटवीन परायटल अँड विजरल पेरिटोनियम. तर पोटेन्शियल स्पेस जे की परायटल आणि विजरल पेरिटोनियममध्ये असते त्यालाच हे सांगितले मित्रांनो. काय सांगितलं मित्रांनो? पेरिटोनियल कॅव्हिटी. ओके, आता पोटेन्शियल स्पेस काय असते, तर पोटेन्शियल स्पेस मित्रांनो अशी स्पेस असते की जनरली लेस फ्लुइड असते त्याच्यात, परंतु जर एक्सटेंड करायचं असेल तर त्याच्यात अजून एअर आणि फ्लुइड एक्सटेंड होऊ शकते. त्यालाच पोटेन्शियल स्पेस असं सांगितलेले. आता आपण त्याचे 2 पार्ट सांगितलेले आपल्याला. कोणते? लेसर सॅक ऑर ओमेंटल बर्सा अँड ग्रेटर सॅक. ओके, 2 पार्ट्स आहेत, लेसर ऑर ओमेंटम बर्सा आणि दुसरा आहे ग्रेटर सॅक. तर आपण सगळ्यात पहिले पहिला पार्ट पाहू. काय? लेसर सॅक ऑर ओमेंटल बर्सा. आता हे काय असते? इट इज अ स्मॉलर पार्ट ऑफ पेरिटोनियल कॅव्हिटी सिच्युएटेड बिटवीन स्टमक, लेसर ओमेंटम अँड लिव्हर. तर हे काय असते? पेरिटोनियल कॅव्हिटीचा स्मॉलर पार्ट आहे जे की कुठं सिच्युएटेड असते? पेरिटोनियल कॅव्हिटीच्या कुठं सिच्युएटेड असते? बिहाइंड स्टमक, लेसर ओमेंटम अँड लिव्हर. इथं हे सिच्युएटेड असते, त्यालाच लेसर सॅक असं सांगितलेलं आहे. आता याच्यानंतर 2 सॅक्स कम्युनिकेट विथ ईच अदर थ्रू द एपिप्लॉइक फोरामेन ऑर फोरामेन ऑफ विन्सलॉ. म्हणजे लेसर सॅक आणि ग्रेटर सॅक हे एकमेकांशी कम्युनिकेट कशा प्रकारे करतात, तर फोरामेन ऑफ विन्सलॉनं हे एकमेकांशी कम्युनिकेट करतात. आता हे होतं स्मॉलर सॅक. आता आपण नेक्स्ट सॅक पाहू जे की आहे ग्रेटर सॅक. आता मित्रांनो ग्रेटर सॅक म्हणजे काय, तर इट इज द मेन लार्जर पार्ट ऑफ द पेरिटोनियल कॅव्हिटी. म्हणजे ह्यालाच लार्जर पार्ट किंवा मेन पार्ट असं सांगितलेलं आहे पेरिटोनियल कॅव्हिटीचा. आता पुढं पाहू काय सांगितलेले. ऑल्सो कॉल्ड एज जनरल कॅव्हिटी. ह्यालाच जनरल कॅव्हिटी म्हणजे ह्यालाच जनरल कॅव्हिटी असं सांगितलेलं आहे. आता ग्रेटर सॅक इज सब डिवायडेड बाय ट्रान्सफर्स कोलॉन अँड ट्रान्सफर्स मिझोकोलॉन इंटू 2 पार्ट्स. आता जे ग्रेटर सॅक आहे त्याचा फर्दर डिव्हिजन सांगितलेले. ते फर्दर डिव्हिजन कोणामुळे होते, तर ट्रान्सफर्स कोलॉन आणि ट्रान्सफर्स मिझोकोलॉन या 2 कोलॉनमुळे त्याला फर्दर डिव्हिजन सांगितलेले. तर कोणते 2 पार्ट्स, तर सुप्राकोलिक कंपार्टमेंट, इन्फ्राकोलिक कंपार्टमेंट. कोणता? सुप्राकोलिक कंपार्टमेंट, इन्फ्राकोलिक कंपार्टमेंट. सुप्राकोलिक, इन्फ्राकोलिक. इथपर्यंत समजलं का मित्रांनो?
आता यापुढे आपण तर मित्रांनो आता आपण पाहिलं की ग्रेटर सॅकबद्दल आपण पाहिलं. ओके, आता यानंतर असं सांगितलेले की 2 पाऊच असतात पेरिटोनियममध्ये. तर पहिला कोणता, हिपॅटोरिनल पाऊच आणि दुसरा रेक्टो युटेराइन पाऊच. ओके, तर आपण पहिला हिपॅटोरिनल पाऊचच्या बाउंड्रीज पाहूत मित्रांनो. तर कोणत्या कोणत्या बाउंड्रीज आहेत, अँटिरियरली आहे, पोस्टेरियरली आहे, इन्फिरियरली आहे, सुपेरियरली आहे, ऑन द राईट साईड अँड ऑन द लेफ्ट साईड, अशा या 6 बाउंड्रीज आपण पाहूया. कशाच्या, हिपॅटोरिनल पाऊचच्या बाउंड्रीज. ओके, तर सगळ्यात पहिले अँटिरियरली. आता तुम्ही या डायग्राममध्ये बघा की अँटिरियरली इन्फिरियर सरफेस ऑफ राईट लोब ऑफ लिव्हर अँड गॉल ब्लॅडर. तर कशाची, राईट लोब ऑफ लिव्हर अँड गॉल ब्लॅडरची इन्फिरियर सरफेस आपल्याला अँटिरियरली पाहायला भेटते. त्याच्यानंतर पोस्टेरियरली तुम्ही पाहू शकता की राईट सुप्रारिनल ग्लँड, अपर पार्ट ऑफ राईट किडनी, सेकंड पार्ट ऑफ डिओडिनम, हेपॅटिक फ्लेक्चर ऑफ कोलॉन, ट्रान्सफर्स मेझोकोलॉन अँड पार्ट ऑफ हेड ऑफ पॅनक्रियाज. हे सगळं पोस्टेरियरली आपल्याला सांगितले, हे तुम्ही या डायग्राममध्ये तसं पाहू शकता. त्याच्यानंतर सुपिरियरली काय सांगितलेले बाउंड्री, इन्फिरियर लेअर ऑफ कोरोनरी लिगामेंट. कोरोनरी लिगामेंटची इन्फिरियर लेअर हे सुपिरियरली सांगितलेले. ओके, सुपिरियरली इन्फिरियर लेअर ऑफ कोरोनरी लिगामेंट. ओके, असं लक्षात ठेवा. इन्फिरियरली ओपन्स इनटू द जनरल पेरिटोनियल कॅव्हिटी. इन्फिरियरली कुठं, जनरल कॅव्हिटी ऑफ पेरिटोनियल कॅव्हिटी. ओके, आता जनरल कॅव्हिटी ऑफ पेरिटोनियल कॅव्हिटी म्हणजे काय होतं, आठवण करून देतो तुम्हाला. ग्रेटर सॅकला जनरल कॅव्हिटी असं सांगितलं होते. ओके, आता त्याच्यानंतर राईट साईडला काय, कम्युनिकेट विथ द ओमेंटल बर्सा. राईट साईडला कशाने कम्युनिकेट करते, ओमेंटम बर्साला कम्युनिकेट करते असं सांगितले. त्याच्यानंतर हिपॅटोरिनलच्या बाउंड्रीज पाहिल्या. तर यानंतर आपण रेक्टो युटेराइनच्या बाउंड्रीज पाहणार आहोत. तर चला बघूया रेक्टो युटेराइन पाऊच बाउंड्रीज. तर याच्या 3 बाउंड्रीज सांगितलेले, कोणत्या कोणत्या, अँटेरियरली, पोस्टेरियरली आणि इन्फिरियरली. इथे तुम्ही डायग्राममध्ये पहा की अँटेरियरली तुम्हाला युटेरस, पोस्टेरियर फॉर्निक्स ऑफ वजाना हे दिसते, पोस्टेरियरली तुम्हाला रेक्टम दिसत आहे आणि इन्फिरियरली तुम्हाला रेक्टो वेजाइनल फोल्ड्स ऑफ पेरिटोनियम दिसत होते. हे होते 2 पाऊच. इथपर्यंत समजलं. आता यानंतर पुढे पाहू. तर आता आपण पेरिटोनियल रिसेसेस पाहणार आहोत. तर पेरिटोनियल रिसेसेस काय असतात ते पाहू. दीज आर स्मॉल स्पेसेस ऑफ पेरिटोनियल कॅव्हिटी विच मे बी सेपरेट फ्रॉम द मेन पेरिटोनियल कॅव्हिटी बाय स्मॉल फोल्ड्स ऑफ पेरिटोनियम. अशी स्पेसेस जे की पेरिटोनियल कॅव्हिटीनं सेपरेटेड असतात. अजून कशामुळे सेपरेट असतात, तर स्मॉल फोल्ड्स ऑफ पेरिटोनियममुळे स्पेसेस क्रिएट होतात, त्यांनाच पेरिटोनियल रिसेसेस असं म्हटलेलं आहे. हे सर्व जे पेरिटोनियल रिसेस असतात ह्यांना क्लिनिकली इम्पॉर्टंट सांगितलेलं आहे. जनरली जे पण इंटरनल हार्निया होते हे या स्पेसेसमध्ये क्रिएट होते असं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर पाहू, डिपेंडिंग अपॉन द रिलेशन ऑफ द पेरिटोनियम विथ द ऑर्गनचं पेरिटोनियमसोबत जे रिलेशन असते त्याच्यानुसार पेरिटोनियमचं ऑर्गनचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. कसं, तर इंट्रा पेरिटोनियल, रेट्रो पेरिटोनियल, पार्शियली कवर्ड अँड सब पेरिटोनियल. आता सगळ्यात पहिला पाहू आपण काय आहे, इंट्रा पेरिटोनियल. ऑर्गन्स विच आर सस्पेंडेड बाय फोल्ड ऑफ पेरिटोनियम आर कॉल्ड ॲज इंट्रा पेरिटोनियल. म्हणजे नावावरूनच आपल्याला समजायला येते की इंट्रा म्हणजे आतमध्ये, पेरिटोनियमच्या आतमध्ये. तर असे ऑर्गन्स जे की पेरिटोनियमच्या फोल्डनं सस्पेंडेड असतात त्यांनाच इंट्रा पेरिटोनियल असं सांगितलेलं आहे. आता याचं उदाहरण पाहू आपण. म्हणजे कोणते कोणते ऑर्गन्स येतात. एक्झाम्पल, स्टमक, इलियम, सीकम अँड अपेंडिक्स हे सर्व इंट्रा पेरिटोनियल असं सांगितलेलं आहे. आता यानंतर आपल्याला रेट्रो पेरिटोनियल पाहायचं आहे. आता रेट्रो पेरिटोनियल काय असते, तर ऑर्गन्स विच are directly rest on posterior abdominal wall and are covered with peritoneum on the one side. म्हणजे आता रेट्रो म्हणजे नावावरून समजतं, रेट्रो म्हणजे मागे, तर पेरिटोनियमच्या मागे. तर असे ऑर्गन्स जे की पोस्टिरियर ॲब्डॉमिनल वॉलवर डायरेक्टली रेस्ट करतात आणि ते पेरिटोनियमनी कवर असतात, अशा ऑर्गन्सला रेट्रो पेरिटोनियल ऑर्गन्स असे सांगितलेले. आता ह्यामध्ये कोणते कोणते असतात, तर डिओडिनम झालं, पॅनक्रियास झालं, किडनी झालं, युरेटर झालं आणि सुप्रारिनल ग्लँड, हे सर्व रेट्रोपेरिटोनियल सांगितलेले ऑर्गन्स. आता यानंतर समोर पाहू, पार्शियली कवर्ड काय म्हणजे काय, तर सम ऑर्गन्स आर पार्शियली कवर्ड बाय पेरिटोनियम. म्हणजे पार्शियली म्हणजे सम ऑर्गन्स आर पार्शियली कवर्ड म्हणजे काही ऑर्गन्स असतात ते अर्धवट कवर केलेले असतात पेरिटोनियमने. तर अशा ऑर्गनला पार्शियली कवर्ड हे सांगितलेलं आहे. तर ह्याच्यात कोणते कोणते येतात, तर असेंडिंग कोलॉन, डिसेंडिंग कोलॉन अँड रेक्टम हे सर्व पार्शियली कवर्डमध्ये आलेले. आता यानंतर पुढे पाहू काय सांगितलेले, सब पेरिटोनियल.
आता सब पेरिटोनियल म्हणजे पेरिटोनियमच्या खाली. तर काय सांगितलेले ते पाहू. सम ऑर्गन्स आर सिच्युएटेड बिलो पेरिटोनियम, म्हणजे पेरिटोनियमच्या बिलो सिच्युएटेड असतात म्हणून सब पेरिटोनियम. आता कोणते कोणते येतात, युरिनरी ब्लॅडर झाला, प्रोस्टेट झाला, सेमायनल वेसायकल झाला, सर्विक्स अँड वजाना, हे सर्व सब पेरिटोनियल असं सांगितलेलं आहे. इथपर्यंत समजलं का. आता ह्याच्या समोर पाहू. व्हेरियस नेम्स आर गिवन टू द फोल्ड्स ऑफ पेरिटोनियम, म्हणजे पेरिटोनियम हे वेगळ्या वेगळ्या ऑर्गनला सपोर्ट प्रोव्हाइड करते आणि वेगळ्या वेगळ्या ऑर्गनचे वेगवेगळे नाव त्यांनी सांगितलेले. तर कोणते कोणते ते पाहू. तर सगळ्यात पहिले मिझेंट्री सांगितलेले आहे. फोल्ड ऑफ पेरिटोनियम सस्पेंडिंग स्मॉल इंटेस्टाईन, म्हणजे जे स्मॉल इंटेस्टाईनला सस्पेंड केलेलं असते त्यालाच मिझेंट्री असे म्हणलेलं आहे. त्यालाच मिझेंट्री ऑफ स्मॉल इंटेस्टाईन असं पण सांगितलेलं आहे. आता त्याच्यानंतर येते मिझोकोलॉन, म्हणजे फोल्ड ऑफ पेरिटोनियम सस्पेंडिंग लार्ज इंटेस्टाईन, जे लार्ज इंटेस्टाईनला सस्पेंड करतात फोल्ड, त्यांना मिझोकोलॉन असं सांगितलेलं आहे. आणि त्याचं उदाहरण काय सांगितलं, एक्झाम्पल असेंडिंग कोलॉन. आता त्यानंतर समोर पाहू. ओमेंटम म्हणजे काय, लार्ज पेरिटोनियल फोल्ड्स अटॅच टू द स्टमक आर कॉल्ड एज ओमेंटा, म्हणजे असे पेरिटोनियल फोल्ड जे स्टमकला अटॅच असतात त्यांना ओमेंटम असं सांगितलेलं आहे. आता ह्याचं उदाहरण आपण पाहू. ग्रेटर ओमेंटम अँड लेसर ओमेंटम असे दोन उदाहरण याचे सांगितलेले आहेत. आता पुढे पाहू आपण लिगामेंट्स. लिगामेंट्स म्हणजे काय असतात, डबल लेयर्ड फोल्ड्स ऑफ पेरिटोनियम विच कनेक्ट्स ऑर्गन टू द ॲब्डोमिनल वॉल अँड आर कॉल्ड एज लिगामेंट, म्हणजे लिगामेंट्स काय असतात, डबल लेयर्ड फोल्ड असतात. कशाचे, तर पेरिटोनियमचे, जे की ऑर्गन्स आणि ॲब्डोमिनल वॉलला कनेक्ट करतात, त्यांनाच लिगामेंट असं सांगितलेलं आहे. आता याचे एक्झाम्पल पाहू. गॅस्ट्रोस्प्लेनिक लिगामेंट कनेक्ट स्टमक टू द स्प्लीन, हे याचं एक्झाम्पल सांगितलेलं आहे. आता समोर आपण क्लिनिकल ॲस्पेक्ट, पेरिटोनियमच्या क्लिनिकल ॲस्पेक्ट्स पाहणार आहोत, म्हणजे क्लिनिकल कंडिशन्स कोणते कोणते असतात ते पाहणार आहोत. तर पहिलं काय, पेरिओटोनायटस म्हणजे इन्फ्लामेशन ऑफ पेरिटोनियम, त्यालाच पेरिओटोनायटस असं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर येते सेकंडरी पेरिओटोनायटस, म्हणजे पेरिटोनियम इन्फेक्शन्स सेकंडरी टू इंट्रा ॲब्डोमिनल लेशन्स सच ॲज परफोरेशन ऑफ हॅलोविस्कस, म्हणजे असे इन्फेक्शन्स जे की ऑलरेडी झालेल्या इंट्रा ॲब्डोमिनल लेशन्सच्या नंतर होणारे त्यांना सेकंडरी पेरिओटोनायटस असं सांगितलेलं आहे. आता त्यानंतर काय सांगितले तर लॅप्रोस्कोपी. आता लॅप्रोस्कोपी काय असते, इट इज एक्झामिनेशन ऑफ पेरिटोनियल कॅव्हिटी युजिंग अन इन्स्ट्रुमेंट कॉल्ड लॅप्रोस्कोप, म्हणजे लॅप्रोस्कोपचं यूज करून पेरिटोनियल कॅव्हिटीचे एक्झामिनेशन करण्यास त्यालाच लॅप्रोस्कोपी असे सांगितलेले आहे. आता त्याच्यानंतर लॅप्रेटॉमी सांगितलेले आहे. तर लॅप्रेटॉमी म्हणजे काय, सर्जिकल ओपनिंग ऑफ ॲब्डोमिनल कॅव्हिटी इज कॉल्ड ॲज लॅप्रेक्टॉमी, म्हणजे ॲब्डोमिनल कॅव्हिटीला त्यालाच लॅप्रेक्टॉमी असं सांगितलेलं आहे. आता त्याच्यानंतर इंटरनल हर्निया, इट मे अकर ड्यू टू द ओपनिंग ऑफ लेसर सॅक, म्हणजे जेव्हा लेसर सॅक हे ओपन होऊन जाते त्याच्यामुळं इंटरनल हर्निया कॉज होते, त्यालाच इंटरनल हर्निया असं सांगितलेलं आहे. आता त्याच्यानंतर लास्ट क्लिनिकल केस म्हणजे असायटिस. आता असायटिस म्हणजे काय, फ्लुइड गेट्स कलेक्टेड इन टू द पेरिटोनियल कॅव्हिटी इन कंडिशन्स लाईक सिरोसिस ऑफ लिव्हर, ट्युबरक्युलर पेरिओटोनायटिस अँड कंजेस्टिव्ह हार्ट फेलियर, म्हणजे काही कारणास्तव जर पेरिटोनियल कॅव्हिटीमध्ये फ्लुइड जमा झालं तर त्यालाच असायटिस असे सांगितलेले आहे. तर हे होते सगळे क्लिनिकल ॲस्पेक्ट्स कशाचे, पेरिटोनियमचे. तर मित्रांनो, इथपर्यंत जर व्हिडिओ पाहिला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर समजला नसेल तर पुन्हा एकदा पाहा. काही अडचण असेल तर कमेंट्समध्ये सांगा. थँक्यू व्हेरी मच.